हॅलो मित्रांनो, तर आपण आता आज बघणार आहोत पुणे टू गोकर्णा डे 2. तर काल आपण कसा प्रवास केला त्याच्याविषयी तर थोडी माहिती दिलेली आहे. म्हणजे पुणे, सातारा, देन इस्लामपूर, कोल्हापूर, पुन्हा कागलच्या तिथं आपण ब्रेकफास्ट केला होता, ब्रंच केला होता इन शॉर्ट. पुन्हा बेळगावीला कसं पोहोचलो आणि बेळगावीनंतर धारवाड जिल्ह्यात कित्तूर गावातून आपण कसा राईट टर्न घेतला आणि तिथून पुन्हा यल्लापूर करत करत यल्लापूर झाल्यानंतर सहस्रलिंग आणि पुन्हा शिर्शी. तर शिर्शीचा इतिहास मी काही वेळानंतर सांगणारच आहे तुम्हाला. हे आहे मारिकांबा देवी टेम्पल. बोलूया त्याबद्दल, आपण सविस्तर बोलूयात. चला फिरा. तर आज आपण शिर्शीहून निघणार आहे आणि जवळच एक ठिकाण आहे, खूप सिनिक आहे, ते आपण व्हिजिट करणार आहोत. त्याचं नाव आहे याना केव. त्या दिवसाची सुरुवात कशी झाली तर मस्तपैकी असा ब्रेकफास्ट झाला होता, गरम गरम चहा झाला होता. ही झाली अखेर स्टार्ट. झिप झॅप झूम करत आम्ही आता नेक्स्ट प्लेससाठी निघालो आहोत. त्या अगोदर आपण आता एकदा शिर्शीचे जिओग्राफिकल स्ट्रक्चर बघूयात की नेमकं कुठे आहे शिर्शी. तर शिर्शी हे उत्तर कर्नाटका जिल्ह्यामध्ये एक छोटासा तालुका आहे. इथे खूप सारे सिनिक व्ह्यूज आहेत, लाईक दांडेली जंगल, पुन्हा त्यानंतर याना केव्ज, मरिकंबा देवी टेम्पल आणि धबधबे. तर आपण आधी पहिल्यांदा बघूयात मरिकंबा देवी टेम्पल. त्याचा इतिहास काय आहे. एक असादी नावाचा व्यक्ती होता जो डिओटी होता. एकदा अचानक त्याच्या स्वप्नामध्ये एक काली माता आली आणि त्यांनी सांगितलं की इथे एक जवळपास लेक आहे आणि त्या लेकमध्ये एक वुडन बॉक्समध्ये माझी एक मूर्ती आहे, त्याची तू स्थापना कर आणि पूजा कर, वर्शिप कर. तर त्यांनी ती मूर्ती शोधली आणि त्याची स्थापना केली. या देवीला मरिअम्मा किंवा यल्लम्मा असंही संबोधलं जातं. एक सांगायचं राहून गेलं की त्या देवीची स्थापना ही 1688मध्ये झाली होती, म्हणजे 17व्या शतकामध्ये वगैरे झाली होती. आणि एक फन फॅक्ट सांगायचं म्हणजे जेव्हा महात्मा गांधींनी 1934मध्ये इथे व्हिजिट केली होती शिर्शीला, पण ते या मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले नाहीत, कारण की त्याच्यामागे एक रिझन आहे. इथे रेड्याचा बळी दिला जातो, सॅक्रिफाय केलं जातं. तर त्यांना ते आवडलं नाही आणि त्यांनी व्हिजिट केली नाही. चला, तर आता आपण आजच्या ट्रॅव्हलिंगविषयी बोलूया. तर आज आम्ही शिर्शीमधून निघालो. शिर्शीमधून बाहेर येताच, म्हणजे शहराच्या बाहेर येताच 2 रोड तुम्हाला दिसतील. थोडा एक 10 किलोमीटरचं अंतर पार केल्यानंतर एक स्ट्रेट जातो, एक राईट साईडला जातो. तर आम्ही राईट साईडचा रोड निवडला आहे, कारण की इथे खूप सारं जंगल आहे, एकदम घनदाट जंगल आहे. रोड चांगला वाटला. आम्ही हॉटेल ओनरलाही विचारलं होतं की कोणता रोड बरा पडेल. आणि ह्या रोडनं जर गेलं तर तुम्हाला एक फायदा होईल की तुम्ही केवच्या एकदम जवळपास जाल, म्हणजे जवळपास 500 ते 1000 मीटरच्या आसपास. पण दुसरा रोड जर निवडला तुम्ही, जो स्ट्रेट जाऊन होन्नावर साईडला जातो किंवा गोकर्ण साईडला जातो, तो जर रोड तुम्ही निवडला तर त्या रोडचा एक प्रॉब्लेम आहे की ते 4 किलोमीटर, म्हणजे तुम्ही त्या रोडच्या शेवटपर्यंत जाल, तुम्ही का याना केव्जपर्यंत जाल, पण तिथून 4 किलोमीटर तुम्हाला ट्रेक करावं लागेल. आणि ट्रेक काय एवढं काय खास वगैरे नाही, जरा चढ वगैरे आहे, बाकी असं स्पेशल काय नाही आहे. सो त्यामुळे आम्ही हा रोड निवडला होता. त्या रोडचं काही ठिकाणी थोडं काम चालू आहे, पण तेवढं नाही आहे. कुठंतरी 5-1 किलोमीटर किंवा 5 बी नसेल, 2-1 किलोमीटरचाच तेवढा थोडासा पॅच राहिलेला आहे. त्याचं काम चालू आहे, काही दिवसातच कंप्लीट होईल. हे डिसेंबर 2025ची राईड आहे. तर तुम्ही जर ह्याच्यानंतर प्लॅन करत असाल तर बेस्ट राहील. तोपर्यंत हा रोडही क्लिअर होऊन जाईल. तर हा रोड तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे, एकदम जंगल, घनदाट जंगल. आणि आम्ही आता जिथं जाणार आहोत ते याना केव्ज. त्याचा बी खूप सारा इतिहास आहे की हा कसं तयार झाले केव्ज वगैरे, त्याला काय म्हणलं जातं, मायथॉलॉजी काय आहे त्याच्यामागे, किंवा जिओग्राफिकली काय त्याचं सायंटिफिकली काय रिझन आहेत, कसं तयार झाला ते केव्ज. त्या सगळ्या आपण डिस्कस करणारच आहोत. हे बघू शकता सुंदर आहे. आता आम्ही ऑलमोस्ट याना केव्जच्या जवळपास आलेलो आहोत आणि तुम्ही रोडवरही बघू शकता खूप कमी गाड्या आहेत, म्हणजे कुठंतरी एखादी गाडी दिसेल तुम्हाला, अदरवाईज इथे काही दिसणार नाही. आणखी एक गोष्ट मी ऑब्झर्व केली की इकडे खूप सारे महाराष्ट्रीयन टुरिस्ट आहेत. खूप सारे MS-12, MS-14 किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या खूप सारे डिस्ट्रिक्टमधले गाड्या इकडे दिसल्या मला, पण मोस्टली 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स कमी दिसले ह्या एरियामध्ये. तरी मस्त असं डोंगर कोरलेला आहे आणि रस्ता बनवला आहे, पण इथे जरा एकदम शेवटला आल्यानंतर काही ठिकाणी रस्ता खराब होता. हा जो उतार होता हा व्हिडिओमध्ये जाणवणार नाही, पण जरा जास्तच होता आणि मी कंटिन्यू ब्रेक प्रेस करत होतो, पण
गाडी काय थांबायचं नाव घेत नव्हती. आणि ही 4 व्हीलर जर समोर नसती तर आम्हाला एक क्लिअर व्ह्यू भेटला असता रोडचा. जाऊ देत, गाडीवर कॉन्सन्ट्रेट करण्यापेक्षा आपण निसर्गावर कॉन्सन्ट्रेट करूयात. ते एकदम असं स्वच्छ असं ऑक्सिजन आम्हाला भेटत होतं इथे. बाईक राईड करायलाही मजा येत होती. आणि सकाळी 7:30-8चं कोवळं ऊन आणि मस्त असा निसर्ग. हा जो डोंगराळ भाग दिसतोय हा एक सह्याद्रीचाच पार्ट आहे. जसं सह्याद्री हे महाराष्ट्रातून चालू होतं, पुन्हा कर्नाटकामध्ये, पुन्हा केरळाच्या थोड्या भागात हे खूप मोठा सह्याद्रीचा पट्टा आहे. अरे बापरे, ट्रॅफिक दिसत आहे. ट्रॅफिक नसेल मे बी, एखादे 2 कार्स. हो, पुढून एक कार येत आहे त्यामुळे जरा ठीक आहे. आम्ही तिथून निघालो आहोत. हे बघा, पुन्हा एकदा तुम्हाला जंगली प्राणी आणि मस्त असा ओढा. छोटासा आहे पण मस्त आहे. इथून जर पाणी जात असेल तर किती भारी व्ह्यू दिसत असणार आहे. पावसाळ्यामध्ये एकदा व्हिजिट करणं तो बनता आहे. आत्ता आम्ही पोहोचलो आहे याना केव्हच्या एंट्री गेटमध्ये. तर इथे तुम्हाला फक्त पार्किंग आहे, एक छोटंसं हॉटेल आहे, बाकी तुम्हाला इथे काय भेटणार नाही. लोकवस्ती कमी आहे, ते एक सुंदर पार्ट आहे या जर्नीचा. कारण की लोकवस्ती नसेल तर पोल्युशन होणार नाही आणि त्याची ओरिजिनॅलिटी जपली जाईल. चला तर आपण गाडी पार्क करूयात. हे बघू शकता किती घनदाट आहे ना. इव्हनिंग टाईम किंवा नाईट टाईमला इकडे येणे म्हणजे जरा रिस्की आहे. तर तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही मॉर्निंग किंवा आफ्टरनूनचा प्लॅन करू शकता. आफ्टरनूनला जरी आला तरी जंगल असल्यामुळे तुम्हाला जास्त ऊन हेन वगैरे लागणार नाही. तुम्ही इझिली येऊ शकता. डिहायड्रेशनचाही विषय जास्त होणार नाही. चला, केरळला पार्क करण्यासाठी एखादी जागा बघत. अरे वेट, तिकडे दिसत आहेत गेटकीपर आहेत. त्यांनी आम्हाला सांगितले त्या साईडला पार्क करायला. इथे काही माहिती लिहिलेली आहे की याना केव्स तयार कशा झाल्या. काही ठिकाणी कन्नडमध्ये लिहिलेलं आहे तर काही ठिकाणी इंग्लिशमध्ये. तुम्हाला जर पूर्ण इन्फॉर्मेशन वाचायची असेल तर तुम्ही पॉज करून वाचू शकता. हे इंग्लिशमध्ये होतं आणि हे कन्नडामध्ये. हे कन्नडमध्ये आपण हे मायथॉलॉजिकल स्टोरी पण आहे. त्याचं बॅकग्राऊंड काय आहे. लिसन, हाऊज द राईड. आणखी एक गोष्ट सांगायची तर इथे एकच हॉटेल आहे. सर तुम्हाला जर ब्रेकफास्ट वगैरे काय करायचं असेल, काय खायचं असेल तर तुम्ही इथंच खाऊ शकता. कारण की आतमध्ये गेलात तर तुम्हाला खूप चालावं लागेल आणि तुम्हाला काही भेटणार नाही. आम्ही बॅग त्या हॉटेलमध्ये ठेवली, पुन्हा पार्किंग तिकीट काढलं. 20 रुपये त्यांनी घेतलेले आहेत. त्यानंतर आम्ही निघालो. आणि इथं आम्हाला एक गोष्ट कळाली की इथे प्लॅस्टिक बॉटल आतमध्ये घेऊन जाण्यासाठी परवानगी नाही आहे. कारण की लोक काय करतात, पाणी पितात आणि ते बॉटल इकडे तिकडे फेकून देतात. त्यामुळे पोल्युशन होऊ शकतं. त्यामुळे त्यांनी बंदी घातलेली आहे. हे बघा स्टाईल. आता आमचा ट्रेक चालू झालेला आहे. इथून जवळपास 800 मीटर वगैरे आहे. तो क्या कहते हो आप? सही है. बहुत ही खूबसूरत सुंदर. द लुक, द व्यू, द बेस्ट. अरे वेट, हे बघा खूप उंच असं एक झाड होतं. याची वाढ बघा तुम्ही, एकदम सरळ आहे. मी तुम्हाला पुन्हा हे निसर्ग दाखवतोय कारण की खरंच एकदा व्हिजिट करा. तुम्हाला जाणवेल की एक्झॅक्टली काय मोमेंट आहे. त्यातल्या त्यात मी तर रेकमेंड काय की सकाळी करा. आता तुम्हाला दिसत असेल की हा रस्ता हा डोंगराला कोरून बनवलेला आहे. तुम्हाला साईडला ब्लॅक रॉक पण दिसत असेल.
या रॉकपासूनच हे फॉर्मेशन तयार झालेलं आहे. या हे आहे मोहिनी शिखरा. ही एक केव आहे आणि दुसरी केव जरा स्ट्रेट जाऊन लेफ्ट साईडला गेल्यानंतर तुम्हाला दिसेलच. तोपर्यंत तुम्ही रॉक एन्जॉय करा. मस्त आहे ना. हो ना. मोहिनी मोहिनी मोहिनी. अरे मी मजाक उडवतोय, पण त्यामागे पण देवी देवतांचा इतिहास आहे. सॉरी 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 सॉरी. आणि हा आहे भैरवेश्वरा शिखरा, म्हणजे आपली दुसरी केव. तुम्ही बघू शकता कसं एकदम टोकदार केव तयार झालेले आहे. आतून विजिट करायला जास्त मजा येईल. चला चला चला. दुरून आपल्याला फक्त त्याचे टिप दिसत होता, पण आता तुम्ही जसं जवळ जाल तसे तुम्हाला त्याची ॲक्च्युअल किती भव्य अशी केव आहे ते दिसून जाईल. चला आपण आतमध्ये जाऊयात. इथे तुम्हाला खाली एक मंदिर दिसत असेल, ते मेन मंदिर आहे जिथे भैरवेश्वराचे एक शिवलिंग आहे. तिथे तुम्हाला पासही भेटून जाईल केव्जमध्ये व्हिजिट करण्यासाठी. तर तुम्हाला 2 ठिकाणी तुम्हाला व्हिजिटिंग पास काढावा लागेल. फर्स्ट ऑफ ऑल पार्किंग पास, ते व्हिजिटिंग नाही ॲक्च्युली पण पार्किंग पास, आणि दुसरा व्हिजिटिंग पास जो मंदिराच्या आतमध्ये भेटून जाईल. हे बघा टिप ऑफ दी मोहिनी. आणि जसा आम्ही पास काढला आम्ही निघालो आहेत आतमध्ये बाहेर. तर तुम्हाला इथे एक आणखी एक रूल पाळावा लागेल. तुम्हाला तुमचे शूज किंवा सँडेल किंवा जे काही असेल चप्पल वगैरे ते बाहेरच काढावे लागेल, कारण की इथल्या लोकांच्या मते हे खूप पवित्र जागा आहे आणि इथे चप्पल वगैरे घालून जाण्यासाठी परमिशन नाही आहे, म्हणजे अलाउड नाही आहे. तर हे जे रॉक फॉर्मेशन आहे म्हणजे व्हर्टिकल क्लिफ आहेत, केव आहे, हे ब्लॅक लाईमस्टोनपासून तयार झालेले आहेत. तर हे जवळपास 2700 मिलियन इयर्स अगोदरचे आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती जुन्या केव्स आहेत त्या. मस्त आहे ना. तर ह्या केवचं नाव आहे भैरवेश्वरा शिखरा. इथे एक तुम्हाला शिवलिंग पण भेटेल. तुम्हाला ते दाखवलं नाही कारण की तिथे फोटो काढण्यासाठी अलाउड नव्हतं, सो मी दाखवू शकलो नाही. पण एक छोटंसं टेम्पल आहे, तिथे शिवलिंग आहे. हे छोटे छोटे ओपनिंग आहेत आतमध्ये, जिथून तुम्हाला सूर्यप्रकाश खाली येताना दिसतोय. आणि या शिखरची उंची 120 मीटर, अराऊंड 120 मीटर आहे. आणि मोहिनी शिखराची उंची अराऊंड 90 मीटर वगैरे आहे. हे असे केव्ज बघितले ना, मला एका मूवीची नक्कीच आठवण येते, नेहमीच आठवण येते ॲक्च्युली. मंजुमल बॉईज. तुम्ही पण बघितला असेल, नाही बघितला असेल तर नक्कीच बघा. खूप सुंदर असा मूवी आहे. त्यामध्ये एक सॉन्ग पण आहे, ते तर माझं फेवरेट आहे. कणमणी नावाचं आहे, तुम्ही चेक करू शकता यूट्यूबवर. ही अशी आमची छोटीशी विजिट चालू आहे. आर्किओलॉजिस्ट बनण्याचा छोटासा प्रयत्न आहे आमचा, बाकी काही नाही. हे सेकंड ओपनिंग जिथून आपल्याला बाहेर पडायचं आहे. म्हणजे एका साईडनं आपण एंटर केलं, आतमध्ये थोडाफार विजिट केलं, चेक केलं काय आहे एक्झॅक्टली, आणि तिथून सेकंड ओपनिंगमधून आपण बाहेर पडतो आहे. आणि या टाईममध्येच स्कूल ट्रिप पण विजिट केली होती. त्या मुलांनी जो दंगा चालू केला तो काय थांबलाच नाही. मस्त आहे ना. सेम रॉक आहे, सेम फॉर्मेशन. हे आमच्या समोर आहेत स्कूल स्टुडंट्स, यांनी खूप दंगा केला राव. चला आपण आता खाली उतरूयात. खाली उतरल्यानंतर आम्हाला मागे जंगल, पुढे त्याच्या पुढे एक छोटंसं मंदिर आणि साईडला केव.
चला आता आपण मायथॉलॉजिकल स्टोरी पण बघून घेऊयात एक्झॅक्टली झालं काय होतं. तर भस्मासूर म्हणून एक राक्षस होता. ते त्याला नाव कसं पडलं हे आपण पहिल्यांदा जाणून घेऊयात. त्यांनी महादेवाची खूप सारी प्रार्थना केली आणि त्याला एक वरदान भेटलं की ज्याच्या डोक्यावर तो हात ठेवेल तो भस्म होऊन जाईल, म्हणजे राख होऊन जाईल. तर त्याचा यूज करून तो खूप परेशान करत होता लोकांना. तर मग विष्णूने मोहिनी रूपात येऊन त्याने त्याचा हात त्याच्या डोक्यावर ठेवायला लावला आणि त्यामधून एक भस्म तयार झालं. त्या भस्माची म्हणजे जे राख होती त्या राखपासून हे फॉर्मेशन तयार झालेलं. फायनली आमची विजिट कंप्लीट झालेली आहे. आम्ही आमची अखेरा घेऊन निघालो आहोत आणि तुम्ही बघू शकता आता गर्दीही वाढली आहे. चलो, ते जे स्कूल स्टुडंट मला आतमध्ये भेटले होते ते पण आता निघत आहेत. तुम्ही बघू शकता समोर आहेत. आणि मी एक ऑब्झर्व केलं की इकडं सगळ्या स्कूल्सला टेम्पोमध्ये ट्रिपसाठी आणलं जातं. हे बाय, चलो फिर मिलते है. आणि आमची ही ट्रिप सेकंड विजिट झालेली आहे. आता आम्ही इथून निघत आहोत गोकर्ण.